सोलापूर जिल्ह्यात आषाढी यात्रेत वारकरी यांच्यासाठी केलेली सेवा व पूरग्रस्तांसाठी केलेले काम स्मरणात राहील असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत आयोजित करण्यात आले होते। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सीईओ जंगम व त्यांच्या पत्नी डॉक्टर तेजस्विनी जंगम यांचा सत्कार करून गणरायाची मूर्ती भेट देण्यात आली। तर नूतन सीईओ कुशल जैन यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भुजबळ उपस्थित होते। सीईओ कुलदीप जंगम म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेत खूप काही कामे करता आली। आषाढी यात्रेतील अनुभव, पूरस्थिती असताना पूरग्रस्त गावात केलेली कामे चांगली स्मरणात राहतील। बाजूचे अनेक लोक एखाद्या व्यक्तीबाबत कानात सांगतात, त्यावर किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरवायचे। अनुकंपा भरती सेवाकर्मी पुरस्कार हा सर्वांच्या प्रयत्नातून आणि एकजुटीतून केलेल्या कामातून मिळालेला पुरस्कार आहे। काम करत असताना पत्नीने दिलेली साथ मोलाची असल्याचे सीईओ जंगम यांनी सांगितले। संघटनेचे अध्यक्ष याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डॉक्टर SP माने, लिपिकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, गणेश हुच्चे, सचिन गौडगाव, जवनजाळ, शिक्षक संघटनेचे रणजित थिटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते।